राग भूप किंवा त्यालाच भूपाली सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर प्रत्येक रागाची अशी एक स्वतःची एक ओळख असते, त्याबद्दल एक शास्त्रीय माहिती असते. जशी तुमची माझी काहीतरी ओळख आहे, आपण आपली ओळख सांगताना आपली माहिती सांगतो. जसं माझं नाव काय आहे, माझा पत्ता काय आहे, तसं त्या रागाची शास्त्रीय माहिती असते, ज्यावरून आपल्याला तो राग त्याची ओळख कळते. तर सर्वात पहिले आपण भूप रागाची माहिती बघूया. तर ही माहिती पाठ करताना आपण एका सिक्वेन्सने जर का ती पाठ केली तर ती पटकन पाठ होते, त्याचं टेन्शन येत नाही. आणि सगळ्या रागांची तुम्ही अशीच समजा माहिती पाठ केली तर तुम्हाला क्लॅरिटी राहील, की आठवायला सोपं जाईल. ठीक आहे. तर आपण आता त्याचा सिक्वेन्स बघूया.